नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया खडा प्रसाद म्हणजेच गव्हाच्या पिठाचा हलवा। तर तिथे मी अर्धा वाटी वनस्पती घी घेतले आहे आणि अर्धा वाटी तूप घेतलेले आहे। तुम्ही पूर्ण तुपाचाही करू शकता। तर त्याच्यात मी 1 वाटी गव्हाचे पीठ घालत आहे। छान आपण याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे, लागू द्यायचं नाही आहे अजिबात। छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे आहे। छान आपले सोनेरी रंग आल्यावर त्याच्यात आपण ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। मी इथे काजू व बदाम घातले आहे। तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता। ड्रायफ्रुट्स नाही घातले तरी चालेल, ऑप्शनल आहे। आणखीन 1-2 मिनिटं आपण भाजून घेऊया। आता मी याच्यात 1 वाटी साखर घालत आहे। तुम्ही जास्त किंवा कमीही वापरू शकता। दोन ते 3 मिनिट परत भाजून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण याच्यात गरम पाणी घालायचे। पाणी गरमच वापरायचे, थंड पाणी नाही यूज करायचं। पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता छान मिक्स करून घ्यायचं एकजीव होईपर्यंत। जेव्हा आपला हलवा कढई सोडेल तेव्हा तो रेडी होईल। तुम्ही पाहू शकता हलव्याने कढई सोडलेली आहे। आपला हलवा परफेक्टली रेडी झालेला आहे। आपण सर्विंगला घेऊया। तर अशाच सोप्या पद्धतीच्या रेसिपींसाठी नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपी।